हाय गाईज, मी आज बनवत आहे वजडी. आणि मी घेतलेला कांदा घेतलेला आहे, भिजत टाकलेली होती डाळ, चण्याची डाळ टाकलेली होती. आता टाकतो कांदा, जरा शिजत ठेवतो ना. मग मी मसाला आणतो, कंच घेतले आणि मी मसाला तेलात टाकलेला कांदा आता शिजवतो कांद्याला. आणि कांदा शिजल्यावर मग त्यात टाकीन खडा मसाला घेतले, तेजपत्ता घेतलेला आहे, दालचिनी घेतलेले, काली मिरी घेतलेली आहे, सगळं खडा मसाला घेतलेला आहे. टाकलं खडा मसाला आता त्याच्यात बघा. आता घेतो मिक्स करतो. आता मी त्याच्यात मसाल्याने घेतलेला आहे, हळदी घेतलेला आहे, लाल मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, धनिया पावडर, जिरा पावडर घेतलेला आहे, जरासा खोबरा घेतलेला आहे वाटलेला. मी आहे ना तो सुक्का खोबराच वाटलेला आहे, तो घेतलेला आहे. कांदा शिजल्यावर ना मग त्याच्यात टाकायचं आहे अद्रक लसूण पेस्ट टाकायची, जरासा पाणी टाकायचं आहे कांद्यात, जरासा पहिले पाणी टाकायचं. पाणी टाकल्यावर मग त्याला मिक्स करायचा. मग त्याने टाकायचा अद्रक लसूण पेस्ट टाकायचा, मग त्याला शिजवायचा पक्का. शिजून झाल्यावर मग त्याने टाकायचा सगळं मसाला, ते घेतलेलं आपण ते टाकायचं, सगळं मसाला टाकायचा त्याने. मसाला टाकल्यावर मग तो असं मिक्स करायचं. त्याच्यानंतर मग जरासा पाणी टाका, नाही तर जळल. जरासा पाणी टाकायचा, तर शिजायला पाहिजे ना, मसाला शिजवायचा मस्त. बघा आपला मसाला आता शिजत आहे. आता बघा कसा दिसतो, किती छान दिसत आहे. आता त्यात टाकणार आहो मी वजडी टाकेल. वजडी टाकली मी. आता मिक्स करायचा. मिक्स करून घ्या. आता या मग खावाला वजडी. आता पाणी टाकतं मी जरा, त्यात पाणी टाकल्यावर मिक्स करतो. आता कुकरचा ढक्कन लावतो. जरा कुकरचा ढक्कन लावल्यावर घेतो 4-5 शिट्या घेतल्यावर बघीन शिजले का नाही. जरा सुकीच करायची आहे ना, म्हणून पाणी जास्त नाही पाहिजे. आता बघता जरा शिजले का, शिट्या येऊनच गेल्या, त्या तुम्हाला मी दाखवल्या नाही. तर बघा पाणी आहे, पकाच आहे, पाणी भरपूर आहे ना. डाळ अजून टाकले नाही आपण, डाळ टाकायची आहे, डाळ टाकायला लागेल बघा, नंतर टाकायची असतं डाळ. आता डाळ टाकतो ना, परत शिजायला ठेवतो. म्हणजे कसं, आता मी कमी शिट्या घेतल्या, मग डाळ शिजायला परत घ्यावायला लागते ना शिट्या. त्याला आता टाकते डाळ मी, मग परत कुकरचा ढक्कन लावतो ना, शिट्या घेतो. जरा आहे ना आटवतं पाणी मी, कारण सुकीच बरी. चला मग चला एवढाच व्हिडिओ मी